आता गंमत आहे का, हे BJPवाले आहेत ना आणि फडणवीस, देवेंद्र फडणवीस हे सारखे म्हणत असतात की आम्ही राहुल गांधीला सिरियसली घेत नाही. तर हे खरंच सिरियसली घेत नाही. मी बघा तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देतो. परवा दिवशी संध्याकाळी राहुल गांधींनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं की ट्रायबल आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोटेस्ट करत आहेत. त्यांच्या काही मागण्या आहेत. पुण्यामध्ये मांजरीला पण प्रोटेस्ट चालू आहे. तर त्यांची एक मागणी होती की ट्रायबल हॉस्टेलमध्ये वयाची अट नसावी. पण फडणवीस सरकारने 14 ऑगस्टला वयाची अट घातली होती की 30 वयाचे विद्यार्थी 30 वयापर्यंतचे त्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळेल, त्याच्या पुढच्यांना मिळणार नाही. राहुल गांधींनी संध्याकाळी पत्र पाठवलं. सकाळी 11 वाजेपर्यंत राहुल गांधीचा जो रिक्वेस्ट होती की बाबा ही अट शिथिल करा, फडणवीस सरकारने ती अट स्क्रॅप करून टाकली. तर काय म्हणतात हे, सिरियसली घेत नाही राहुल गांधींना. झुकले राहुल गांधी समोर, वाकले राहुल गांधी समोर. राहुल गांधींनी दणकाच दिला फडणवीस सरकारला. बरं ठीक आहे, फडणवीस सरकारने ऐकत जावा देवेंद्रजी. हे अशा बाता मारूच जाणं का तुम्ही आधी पण खूप बाता मारल्या आहेत. आधी काय म्हणायचे तुम्ही, काय झालं तरी राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, अविवाहित राहील. फडणवीस ना नुसतं फेका मारत असतात. पण देवेंद्रजी तुम्ही काही बोलू नका हो. पॉलिटिक्समध्ये तुम्ही जसं म्हणता ना रिलेव्हंट राहायचं असतं, म्हणून बोलू नका. काय होतं, तुम्ही खोटारडे वाटतात. तुम्ही नाही आहे, तुम्ही चांगले आहात. उगाच आहे ना असे काईट फ्लाईंग करू नका, पतंगबाजी करू नका, काही बोलू नका जास्ती. जशी सिच्युएशन येते ना तसं तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय, तसं करत राहा. दॅट इज वॉट पॉलिटिक्स इज ऑल अबाउट. पण मोठे मोठे बाता मारू नका ना देवेंद्रजी. राहुल गांधीला सिरियसली घेत नाही. राहुल गांधीचंच तुम्ही ऐकताय, दुसरं कोणच बोलत नाही एवढं आज देशामध्ये. तुम्ही राहुल गांधी जे बोलताय प्रत्येक शब्द, यू आर लॅचिंग ऑन टू एव्हरी वर्ड विच राहुल गांधी स्पीक्स. जे काय राहुल गांधी बोलतोय ना तुम्ही करताय. परत नका ना म्हणू, असं खाली दाखवायचा प्रयत्न करताय. मग आम्ही म्हणू का पप्पू बन गए आपका पप्पा. पण तुमच्यासारखं असं म्हणणार नाही हो. तुम्ही लोक असे उगाचच काही वाक्य बनवता, घाणेरडे वाक्य बनवता आणि उगाच. आम्ही पण बनवू शकतो तुमच्याबद्दल, खूप वाक्य बनवू शकतो. आम्हाला नाही करायचं तसं. आम्हाला महाराष्ट्रामध्ये चुकीचा प्रसार करायचा नाही देवेंद्रजी, तुमच्या BJP सारखा. आम्हाला नाही करायचं तसं. आम्हाला ते शिकवायचं नाही मुलांना. कोयता गँगला आम्ही कसं रस्ता दाखवायचा, कसा त्यांना कोयता सोडा लावायचा तो विचार करतो आहे. तुम्ही काहीच करत नाही, आम्हाला माहिती आहे तुम्ही काहीच करत नाही. तुम्हाला काही करायचं नाही. तुमचा पॉलिटिक्सचा भाग येतो. पण आम्ही विचार करतो आहे ह्या मुलांना कसं